नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चालू केलेली आहे ट्रॅकिंग. तर मग भेटू आपण आता, ट्रॅकिंग करूया वरती, दर्शन करू दत्तांचं. माझ्यासोबत आहे रुपेश, मुकेश, दीपेश तो फोनवर आहे, आणि माझ्यासोबत आहे पांडुरंग, कल्पेश. सर्व फोनवर लागून आहे. मुकेश तिथं फोनवर लागून आहे. हा गिरनार पर्वत, समोर लाइटिंग दिसत आहेत वरती. हा गिरनार पर्वत आहे आणि आम्ही आता ट्रॅकिंग चालू केलेली आहे. पहिली पायरी इथून दर्शनाची. आम्ही आमची चालू केलेली आहे ट्रेकिंग. जय गिरनारी. जय गिरनार. एकदम दाट काळोख आहे एकदम, पण वाईब तर भरपूर चांगलं आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. भरपूर पब्लिक आली आहे यावेळी, भरपूर पब्लिक आहे यावेळी. हा. आणि भरपूर मोठी ट्रॅकिंग आहे. घाम निघाला 1000 पायऱ्यामध्ये. ती परीक्षा असते. चढून घेणारे तेच आहे, पण जिद्द काय सोडणार नाही. मजा वाटते, जरा वेगळीच अनुभव. पेश, कल्पेश आणि मुकेश खाली आहे. सर्व शेववाले खाली आहेत आणि एक फक्त वरती गेलाय. मुकेश, कसं वाटतं तुला? मस्त मस्त वाटतंय. उदार झाले. 1000 पायऱ्या चढलो तिथे उदार झाले. 9000 चढायचे अजून चढणार. तू आज गिरनार ट्रॅक करतोय, कसं वाटतंय? मस्त. किती वेळ, पहिली वेळ की दुसरी? किती वेळ आलास तू गिरनारवर? पहिल्यांदा आले, पण मजा येते. कोण कोण आलं तुझ्यासोबत? मामा, आई, बाबा आणि दादा आणि दुसऱ्या मामा. कुठून आलायस तू? कुठे राहिलं? कुठे राहिलं? कुठे? रत्नागिरी मधून आलाय. मित्रांनो, हा एवढा लहान मुलगा आज गिरनार ट्रॅक करतोय. मजा येते ना. पडला आम्हाला आमचा हरवलेला प्राणी. तुम्ही हरवल्यात का मी हरवलेलो? पुढे येऊन बसलेला, बरोबर चालतोय. आणि आम्ही बरोबर चालतोय. तोच एकटा पुढे उड्या मारत आला. पहिल्या त्याच्यामध्ये तोंडावरती हे ठेवले. अहो अर्ध पाय आहे का, गुडघ्यापासून खाली पाय आहे का, अख्खा माशाने? नाही नाही, एवढे पाय खालचे पाचशे काढलेले एवढे. हा मासे दोन्ही पाय तरी तपास नाही. पाण्याच्या स्टेशनचे. बाबा आता गगनगिरी महाराजांची स्टोरी सांगत होते सध्या, ते ऐकत होतो. नाही नाही, पहिल्यांदा आम्ही गेलो. तुमचं एज किती? माझं त्यांचं तुमचं 57. आणि बाबा तुमचं? 65. मित्रांनो, या वयात पण सुद्धा माणसं गिरनार ट्रॅक करतायत. नमस्कार मित्रांनो, आज मी भेटत आहे, नाव काय आपले बाबा? सूर्यकांत हरिचंद्र महाडिक. सूर्यकांत हरिश्चंद्र महाडिक. हे भांडूपवरून आलेले आहेत. हे दत्तगुरूंचे सेवेकरी आहेत. ते कुठच्या आश्रम मध्ये? वासनाश्रम, वासुदेव भक्त परिवार, ते तिकडे. टेंबे स्वामी महाराज. ही तुमची गिरनारची कितवी परिक्रमा आहे? ही तिसरी. या वयात आजोबा तिसरी परिक्रमा करतात. खरंच ग्रेट आहे तुम्ही. माझी पण तिसरीच परिक्रमा आहे. तुम्ही त्या मठाबद्दल तुम्ही काय माहिती सांगा? मी आश्रमामध्ये आता मला येऊन 1-1.5 वर्ष झाले.
म्हणजे मी आलेलो उत्तर वाहिनी परिक्रमेला. अच्छा. तर परिक्रमेला एक दिवस थांबलेलो. नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा असते. अच्छा. तर मोठ्या परिक्रमा पण करतात, पण आम्ही आपल्या आश्रमातून जे वासुदेव आश्रम आहे हा. तिथून परिक्रमा करतात. गुढीपाडव्याला सुरुवात होते. एक महिना असतो परिक्रमा. 22 किलोमीटरची परिक्रमा हा. असते. नॉर्मली दिवसाला 400-450 लोक आश्रमात येतात अच्छा. डेली. म्हणजे पुणा, नाशिक, भुसावळ, मुंबई, ठाणा, कल्याण सगळीकडनं तेवढे सगळे म्हणजे भक्त मंडळी आहेत आपले. अच्छा. आणि मग ते 22 दिवस चालते. 1 महिना बरोबर चालते परिक्रमा. ओके. गुढीपाडव्याला स्टार्ट होते. 1 महिना नक्की आम्ही प्रयत्न करू तिकडे जरूर. जायचं. नर्मदा विष्णुगिरी नदी. महाराज म्हणून आहेत, तर ते मेन आहेत तिथले आश्रमाचे. अच्छा. त्यांनी आश्रम उभा केलेला आहे संस्थापक येते 3 एकर जागेमध्ये. अच्छा. आणि तिथे आम्ही सेवेला दरवेळेस प्रत्येक प्रोग्रामला असतो. आता दत्त जयंतीला म्हणजे 23 नोव्हेंबरला आलेलो. आता 2 तारखेला म्हणजे इथून परिक्रमा झाली का घरी जाणार मुंबईला. नदीच्या परिक्रमाला नक्की जाईन. त्यांचा जरूर या गुढीपाडव्याला सुरुवात होते आपल्या आश्रमापासून. म्हणजे एकटा न करल्या मित्रांनो, हा खालचा नजारा तुम्ही बघू शकता. एकदम ऑसम. आता आम्ही जाणार आहे स्वर्गात. धुकं पडलंय एकदम. माहोल एकदम खतरनाक आहे. मित्रांनो, अशी स्टंटबाजी करू नका, रिस्की आहे. कारण खाली पूर्ण दरी आहे. तुम्ही येताय तर व्यवस्थित या, दर्शन घ्या. आणि जर अशी स्टंटबाजी करू नका, जीवाशी खेळू नका. ही अशी स्टंटबाजी जर जीवदायक आहे, धोकादायक आहे. कारण आपण ऑलरेडी ट्रॅक करत असतो, पायात जीव नसतो आणि त्यात अशी स्टंटबाजी करतात. लय रिस्की आहे. एक काताळ कोरीव पायऱ्या बनवलेल्या आहेत. जय गिरणारी. एकदम टफ आहे. आत्ताशी आम्ही अजून म्हणजे अर्धा पण टप्पा झाला नसा, त्या टप्प्यावरच आहे. तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता. एकदम वेगळीच हा दगड्यामध्ये अंगामध्ये दत्तगुरूंची वेगळीच वाईब आहे हा ट्रॅक करायला. एकदम भारी वाटतंय. तुम्ही पण नक्की या, एकदा तरी ही ट्रॅक करा. दत्तगुरूंना भेटून जो समाधान वाटतं ना, त्याला काही तोडत नाही. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. आज 31 संपतोय. उद्याच्या सकाळच्या पहाटेला 4 वाजता दर्शन घेऊन जी नवीन सुरुवात करणार आहे नवीन वर्षाची, असे भरपूर पब्लिक आलेत आज दर्शनासाठी. नवीन वर्षाची नवीन सुरुवात दत्तगुरूंच्या चरणी. यावेळी यंगस्टर पण भरपूर आहेत. जळगाव, पुणे, पंढरपूर, मुंबईतले, अमरावती, भरपूर पुरं आलेत. हे बघा पुण्याचे यंगस्टर. हे पुण्यातले यंगस्टर मित्रांनो. चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय को जय छत्रपती शिवाजी महाराज की. अरे अरे हात तो जोश असतो वर चढायचा मित्रांनो. आज भरपूर वयस्कर माणसं दिसत आहेत आज ट्रॅक करताना. नवीन वर्षाची नवीन सुरुवात दत्तगुरूंच्या चरणी. बजरंगबली. असे पाण्याचे, चहासाठी, कॉफीसाठी पण दुकानं आहेत. इकडच्या रहिवाशांनी चालू ठेवलं म्हणजे रिलॅक्स होऊ शकता. दम भरला. काम केलंय. टप्प्याटप्प्यावर असं बसायसाठी खुर्च्या अरेंज केलेल्या आहेत की माणूस थकला तर येऊन बसू शकतो रिलॅक्स. अजून आम्ही पाऊण टप्प्यावर पोचलोय. अजून वर चढायचं आहे. एवढ्या थंडीत पण आम्हाला घाम आणि धुकं बघा. विचार करा एवढे घामाने टी शर्ट ओलं झालंय. घाम दिसतोय ना तुम्हाला. निघतंय.
पण एवढा गारवा लागतोय ना, बरं वाटतंय. म्हणजे याचा अंदाज घ्या थंडी किती असणार आहे. वर भरपूर थंडी असणार आहे. कसं वाटतं रुपेश? मस्त एकदम थंड हवा सुटली. बॉडी गरम झाली त्यामुळे थंडी नाही लागत आहे. आता आम्ही पहिल्या टप्प्यात आहे. हे जैन मंदिर फॉग बघ कसं आणि हे फॉग स्वर्गात, नो ढगात. दिस इज द कॉल स्वर्ग. बघू शकता, ऑसम प्लेस. दीपेश कसं वाटतंय? दीपेश त्याची बोलती बंद झाली, कानात त्याने एअरफोन टाकले. तुला विचारतोय कसं वाटतंय आज येऊन इकडे? कसं वाटतंय तुला? गिव्हअप नाही करणार पण नेवर गिव्हअप. हे नंदुरबाग मधून आज गिरनार परिक्रमा करायला आलेले आहेत. कसं वाटतंय मित्रांनो गिरनार पर्वत ट्रेकिंग करताना? मस्त मस्त एकदम थंडीचा मस्त बोलतोय बघा, किती एकदम प्रेमाने. अंगातला जोरच गेलाय. ट्रॅकिंग खूप टफ आहे, त्यामुळे थंड हवा असल्यामुळे एवढं काय वाटत नाहीये. गरमी वाटत नाही. पण आयुष्यात एकदा तरी तुम्ही गिरनार ट्रॅक करा. वेगळीच वाईब आहे, वेगळीच खरी एक अनुभव वेगळा आहे तो. जेव्हा दत्तगुरूंचं दर्शन होईल ना, थंडीमध्ये जास्त करा ट्रॅक. गरमीचं उन्हातून नका करू. मे महिना तर टाळा. डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर या महिन्यात तुम्ही नक्की ट्रॅक करा. आता आम्ही अंबामाता टेम्पल जवळ आलेलो आहे. सकाळी दाखवू आम्ही. हा जुनागड, पूर्ण जुनागड दिसतो इथून. इथे रोपवे आहे. हे अंबामाता मंदिर. पब्लिक आज भरपूर आहे. पण चला जाऊया. हे अंबामाता मंदिर आहे. भरपूर भाविक आलेले आहेत आणि थंडी भरपूर आहेत. शेकोटीची मजा घेतात मित्र. जय गिरनारी. समोर जी ग्रीन लाईट ब्लू लाईट चमकते ते दत्तगुरू महाराजांचं टेम्पल आहे आणि समोर आहे गोरक्षनाथ मंदिर. आता सेकंड स्टेपला आम्ही चालू केलेले आहे. फील पण घेते, नाचतोय पण, भरपूर आहे. मजा येते. एक वेगळा अनुभव आहे. दत्तगुरूंचा बुलावा येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आता आपण पोहोचलोय गोरक्षनाथ मंदिराजवळ. समाधी आहे, समाधी आहे. अजून मंदिर उघडलं नाही. आणि हे मोक्षाचा मार्ग. हा, आणि आपण आलोय गोरक्षनाथ मंदिराचे महाराजांनी समाधी, जिथे महाराजांनी समाधी तपश्चर्याला बसले. आणि ते समोर आहे दत्त शिखर, दत्त मंदिर. कारण मित्रांनो माझ्याबरोबर आहे, नाव काय आपलं? विश्वास संपत रौंदळ. विश्वास वैशाली संपत रौंदळ. विशाल, निरंजन. हे मुंबईवरून आलेत. मी पण मुंबईवरून आलोय. तुम्ही सर्वांनी पण या. आता तर दिसतच नाही, धुकं धुकं आहे. अक्षरशः स्वर्गात आलो असं वाटतं. जी वेगळी वाईब आहे. एक्सपिरियन्स घेऊ शकता एक रिअल स्वर्गचा. एक नंबर स्वर्ग सारखा. समोरच मंदिर आहे ते आता धुक्यात एकदम गायब झालं.